नमस्कार संत्रा बागायतदारांनो, आज आपण संत्रा मोसंबी आंब्या बहार नियोजन व मृग बहार व्यवस्थापन या विषयावरती आपणास मी फार महत्त्वपूर्ण माहिती देत आहो। कारण आंब्या बहाराकरता मला बऱ्याच लोकांचे फोन आले, सर आम्हाला याचं व्यवस्थापन सांगा, आंब्या बहार कसा येईल, कसं काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे। त्याकरता मी आज हा व्हिडिओ इथे तुम्हाला देत आहो। या व्हिडिओमध्ये एक सविस्तर माहिती आहे। माहिती तर देणार आहोत, पण मी काय बोलतो आहे या शब्दांकडे सुद्धा तुमचं ऐकण्यामध्ये लक्ष असणं गरजेचं आहे। कारण आपण फक्त बघणार आणि सांगण्यामध्ये थोडासा फरक जाणवतो, कारण औषधाची नावं, काही ठिकाणचा व्यवस्थापनाचा बदल हा सगळा तिथे दिसून पडतो। तरी आता आपण सुरुवातीला आंब्या बहाराच्या बाबतीत बघूया। सध्याच्या आंब्या बहाराची परिस्थिती अशी आहे, सारे माल तुटलेला आहे, संत्र तुटलेली आहेत, मोसंबी खाली आलेली आहे आणि बरेच ठिकाणी अजून संत्रा पर्टिक्युलरली संत्र्यामध्ये माल खाली होणे बाकी आहे। हा मुख्यतः विदर्भामध्ये परतवाडा, अंजनगाव, मोर्शी, चांदूर या भागातला आंब्याचा संत्रा अजून खाली होणे बाकी आहे। कारण तिथे अजून व्यापारी कुठे गेलेले नाहीत, त्याप्रमाणे त्यांचं नियोजन आणि इतर ठिकाणच्या नियोजनामध्ये थोडासा फरक बसतो। फरक एवढाच बसतो की त्यांच्या ह्याच्यामध्ये ताण कमी मिळतो, मग त्याला संजीवक मारून आपल्याला तिथे ती फूट काढावी लागते। तरी जिथे बागा खाली झालेल्या आहेत, सांगितल्याप्रमाणे पूर्ण वाळकी काढी, सल, साल वगैरे काढून त्याच्यावरती एक मी फवारणी सांगितली होती मागे, की त्याच्यावरती तुम्हाला ब्लू कार्ड अधिक पांडा सुपर अधिक स्टिकर याची फवारणी घ्यायला पाहिजे होती, जेणेकरून तिथे काढताना जखमा झालेल्या असतात त्या जखमा आपल्याला कमी, म्हणजे त्याच्यावरून बुरशी तिथे जाणार नाही। आता यामध्ये जिथे बगीचे खाली झालेले आहेत, बगीचे आता तानावर सोडण्याची वेळ आलेली आहे, अशा परिस्थितीत बगीच्यामध्ये पूर्णपणे त्याची कास्तकारी करून घ्यावी। कास्तकारी करून घ्यावी म्हणजे आडवं उभं कल्टिवेटर फंटन करून त्याला पाण्याचं व्यवस्थापनाचं काम करून घ्यावं। म्हणजे कोणाला ड्रीप असेल तर ड्रीप व्यवस्थित आथरून घ्याव्यात, दांड पाडायचे असतील तर दांड पाडून घ्यावेत। आणि इथे जिथे बगीचे ड्रीपवर आहे तिथे एकच सांगेल की दोन्ही बाजूनी आपल्याला नळ्या असणं आवश्यक आहेत। एका बाजूची नळी आपल्याला पूर्णपणे काम करत नाहीये आणि पाण्याचं व्यवस्थापन हे तुम्हाला आज करून ठेवावं लागेल, कारण आपल्याला पाणी हे पुढे सोडायचं आहे। तर काय व्यवस्थापन केलं पाहिजे ते तुम्हाला सांगतो। फळ काढणी जवळपास सगळीकडे संपलेली आहे। फळ तोडण्यानंतर पाणी देऊन मशागत करावी लागते, ती सुद्धा काही ठिकाणी झालेली आहे। या वर्षी पाऊस हा भरपूर असल्यामुळे पाणी देण्याचे काम काही ठिकाणी पडले, काही ठिकाणी काहीच नाही पडले। ताण तोडण्याच्या वेळात बगीच्यातील कामगिरी म्हणजे सल काढणे, तण काढणे, मशागत करून घ्यावी व मुळं तुटणार नाही याची काळजी करणे आणि बोर्डो पेस्ट लावायला त्यावेळेस सुरुवात करावी। बोर्डो पेस्ट ही वर्षातून 3 वेळा तरी लागली पाहिजे। एक महिना असा असतो की तो उन्हाळ्याचा असतो, आपण त्याच्यात लावत नाही, पण जून महिना, सप्टेंबर महिना आणि डिसेंबर महिना या महिन्यामध्ये आपल्याला बोर्डो पेस्ट ही झाडांना लागलीच गेली पाहिजे। आणि बोर्डो पेस्ट तयार करण्याची पद्धत अशी आहे, ती मी पुढे दाखवणार आहे तुम्हाला। त्याप्रमाणे बोर्डो पेस्ट तयार करावी। त्याच्यामध्ये कुठलाही दुसरा लाल रंग, कावा वगैरे न टाकलेला बरा। ज्या दिवशी बाग तानावर सोडणार असाल आपण, त्या दिवशी आपल्याला ह्या ज्या 2 फवारण्या मी सांगतो आहे, ह्या फवारण्या खूप महत्त्वाच्या आहेत। ह्या फवारण्या कशा करता? ह्या फवारण्या आपल्याला जी मृगामध्ये नवती फुटलेली आहे त्याच्या नवतीवरती परत हस्तामध्ये जी नवती फुटलेली आहे त्याच्यामध्येच आपला हा आंब्याचा गर्भ फूट ही त्याच्यामध्येच असते, ती जुन्या काडीवरती कधी येत नाही। मग त्याच्याकरता आपल्याला काय केलं पाहिजे? बाग ज्या दिवशी तानावर सोडणार त्या दिवशी आपल्याला परीस 05234 200 लिटर पाण्याला 1.5 किलो अधिक झिंक EDTA 200 ग्रॅम अधिक प्रोपिको 300 मिली 200 लिटर पाण्यात टाकून आपण ही फवारणी करून घ्यायला पाहिजे। आणि हीच फवारणी आपल्याला 1 महिन्यानंतर रिपीट करायची आहे। ह्यात जर 2 फवारण्या गेल्या तर याच्यामध्ये निश्चितच बगीचा आपल्यामध्ये गर्भाची जर झालेली असेल, गर्भधारणा चांगली असेल तर निश्चित बगीचा फुटेल। आता याच्यामध्ये काय होतं,
बरेच लोक म्हणतात की साहेब बाकीचे संजीवक वापरले तर चालतील का? संजीवकामध्ये एक पेक्लेबुट्राझोल म्हणून एक संजीवक आहे जे बगीच्या फुटायला मदत करतं, पण त्याचा वापर सहसा मी सांगत नाही. जिथे कोणी काही शेतकरी गळ घालतात की बाबा नाही आम्हाला मारायला पाहिजे तर तिथेच सांगतो. पेक्लेबुट्राझोल मारायचा वेळ अशी आहे, ज्या दिवशी तुम्ही पहिलं पाणी देता किंवा पाणी देण्याच्या अगोदर 4 दिवस अगोदर पेक्लेबुट्राझोल ह्याचा स्प्रे घेतला पाहिजे आणि त्याच्यानंतर पाणी दिलं गेलं पाहिजे. तुम्ही जर म्हणाल की मी पाण्याच्या आधीपासून मारतो, तसं करू नका, कारण तो एक फार मोठा ड्रग आहे. तो जर झाडांना मध्ये पचवायचा असेल, झाडांमध्ये त्याची चांगली ताकद यायला पाहिजे असेल तर झाडांमध्ये तुम्हाला ताकद येणे खूप महत्त्वाचे आहे. त्याच्याकरता झाडं ही तुमची खूप सशक्त लागतात, नाहीतर कालांतराने झाडंही बेकार होतात. तर त्याचं नियोजन सुद्धा मी तुम्हाला, ज्यांना कोणाला वाटत असेल की आपल्याला हे करायला पाहिजे, त्यांनी माझा जो कंपनीचा नंबर दिलेला आहे मी 9881807088 याच्यावरती माझ्याशी प्रत्यक्षिक बोलावं. आता आपल्याला काय करायचंय, ताण तोडण्याच्या अगोदर म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाणी द्यायचं असेल तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात एकरी 200 किलो सुपर फॉस्फेट आणि शेणखत शेतात पसरून पूर्णपणे टाकून द्यावं. पाणी ताण तोडण्याकरता आपल्याला 21 डिसेंबर ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सोडावं. पहिलं पाणी हलक्या स्वरूपाचं द्यावं, दुसरं पाणी 10 ते 15 दिवसांनी द्यावं, नंतर फवारणीचं नियोजन करावं. आणि पुढील पाण्याचं व्यवस्थापन जे आहे ते तुम्हाला बगीच्याच्या गरजेनुसार, जमिनीच्या मजदुरानुसार तुम्हाला ठरवावं लागेल. पाणी सोडताना एकच सांगेल तुम्हाला की पाणी ही झाडाच्या खोडाला लागलं नाही पाहिजे. पाणी हे देताना झाडाची जी 12 वाजताची सावली आहे त्याच्या आत बाहेर पाणी असणं आवश्यक आहे आणि झाडाच्या चारी बाजूनी पाणी जाणं गरजेचं आहे. पाणी व्यवस्थापन आंब्या बहार फोडण्याकरता खूप महत्त्वाचं ठरतंय. काही ठिकाणी बरेचसे शेतकरी खतं आधी देतात. मी खतं आधी द्यायला सांगत नाही, कारण आहे त्याच्या मागचं. खतं जर आधी दिली आणि जमिनीत थोडी काही जर तुमच्या ओलावा असेल, नमी असेल, जर ते खत जर तिथे लागायला सुरुवात केलं तर बगीचा वेळ पडल्यास हा नवतीमध्ये जाऊ शकतो, फुटू शकत नाही, वाज फूट होऊ शकते. म्हणून खतं ही पहिलं पाणी दिल्यानंतर दुसऱ्या पाण्याच्या अगोदर खत व्यवस्थापन करावं. ते खत व्यवस्थापन कसं करायचं, काय करायचं ते बागेच्या वयानुसार मी तुम्हाला त्याची माहिती देतोय. त्यामध्ये बागेच्या वयानुसार रासायनिक खतं द्यायची आहे. 5 वर्षाची बाग असेल, 9 वर्षाची आणि 10 वर्षाच्या पुढची बाग. 5 वर्षाची बाग असेल त्याच्याकरता आपल्याला DAP 1.5 किलो, त्याच्यामध्ये 20-20-013 किंवा 24-24-08 अधिक युरिया अधिक पोटॅश 1.5 किलो, या 3 पैकी एक जे खत अवेलेबल असेल आपल्याला ते द्यायचं आहे. त्याच्यानंतर 200 ग्रॅम आपल्याला त्याच्यामध्ये युरिया टाकायचा आहे आणि 1 किलो त्याच्यामध्ये पोटॅश टाकायचं आहे. आणि जर झाडं लहान असतील तर 10-26-26 अधिक युरिया अधिक पोटॅश ते टाकायला पाहिजे. जर झाडं 9 वर्षाच्या पेक्षा मोठी असतील, 10 वर्षाच्या पुढे असतील तर हे खताचा डोस हा फक्त जे संयुक्त खत सांगितलेले आहे DAP 20-20-013 24-24-08 हे 2 किलो घ्यायचं. बाकीचं पोटॅश आणि युरिया हा सारखाच प्रमाणात घ्यायचा आहे. हे दोन्ही डोस देताना आपल्याला दुय्यम अन्नद्रव्याचा वापर करणं खूप गरजेचं आहे. दुय्यम अन्नद्रव्यामध्ये आपण वेगवेगळे जर घेतले तरी चालतील किंवा बाजारामध्ये आपल्याला काही ठराविक कंपनीच्या किट विकत मिळतात ज्याच्यामध्ये पूर्ण मायक्रोन्यूट्रिएंट्स त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामध्ये रानडेची आहे, वनिताची आहे, प्लॅन्टोची आहे, त्याच्यानंतर जुवारीची आहे, त्याच्यानंतर महाफीडची आहे. या ज्या चांगल्या कंपनीच्या किट असतील त्या किट तुम्ही तिथे घ्यायला पाहिजे आणि त्या प्रति एकरच येतात, त्याप्रमाणे त्याचं डोस डिवायडेशन करून दिलं पाहिजे. आता जर तुम्हाला वेगवेगळं जर दुय्यम अन्नद्रव्य घ्यायचं असेल तर काय करायचं, 5 ते 9 वर्षापर्यंत आणि 10 वर्षाच्या पुढे
फक्त हा जो बदल आहे बोरॉनमध्ये होतो आहे, बाकी दुसरा कशातही होत नाही आहे. मॅग्नेशियम सल्फेट 100 ग्रॅम अधिक फेरस सल्फेट 100 ग्रॅम अधिक झिंक सल्फेट 100 ग्रॅम अधिक बुशबोर 9 वर्षापर्यंतची बाग असेल तर 30 ग्रॅम, 10 वर्षाच्या पुढे असेल तर 40 ग्रॅम, रायझरजी 100 ग्रॅम, सल्फा बूस्ट किंवा दाणेदार सल्फर. सल्फा बूस्ट असेल तर 30 ग्रॅम, दाणेदार सल्फर असेल तर 100 ग्रॅम आणि लिंबोळी पेंटला मोजमाप नाही, पण तरी इथे दिलेले 1 किलो किंवा 2 किलो. आता इथे रायझरजी देण्याचं कारण एकच आहे की पाणी दिल्यानंतर पांढरी मूळ तयार व्हायला वेळ लागतो. रायझरजी जर दिलं तर तुम्हाला पांढरी मूळ लवकर मिळेल आणि पांढरी मूळ जर लवकर मिळाली तर तुम्ही दिलेल्या खताचं अपटेक वाढेल आणि झाडांना ते खत वेळेवर बसून बगीचे फुटायला तुम्हाला तिथे मदत होईल. आता जर तुम्ही जैविक खताचा वापर सुद्धा फार महत्वाचा आहे. खतासोबत जर रायझरजी वापरलं नसेल तर रायझरजी एकरी 5 ते 10 किलो अधिक ट्रायकोबूस्ट DX 500 ग्रॅम अधिक सुडोबूस्ट 500 ग्रॅम अधिक NPK बूस्ट DX 1 किलो. आता हे का सांगितलेलं आहे? याच्यामध्ये रायझर मी आधी सांगितलं वापर नसेल तर याच्यात घ्या. ट्रायकोबूस्ट DX आणि सुडोबूस्ट DX हे याच्याकरता सांगतोय याच्यामध्ये की बगीच्यामध्ये पाणी दिल्यानंतर जे काही रोगाचे जीवाणू वाढायला सुरुवात होते त्याकरता त्याचा आडा तिथे बसला पाहिजे, म्हणून आपल्याला जैविक बुरशीनाशकाचा वापर तिथे करणं गरजेचं आहे. आणि NPK बूस्ट DX जे दिला गेलेला आहे, जे तुम्ही काही रासायनिक खतं दिलेली आहेत त्याची उचल चांगल्या प्रकारे व्हावी, जमिनीचा पोत सुधारावा आणि त्याच्याकरता तुम्हाला NPK बूस्ट DX हे दिलेलं आहे. ज्या दिवशी फूट दिसू लागेल, एक लक्षात घ्या, कुठल्याही पिकाला पोटॅश आणि फॉस्फेट याची नितांत गरज आहे. फॉस्फेट आणि पोटॅश हा खूप महत्वाचे दोन्ही घटक आहेत. हे ज्या बगीच्यात चांगले दिले गेले असतील, ज्या पिकामध्ये चांगले दिले गेले असतील तिथे रोगाचा चांगला बंदोबस्त मिळतो आणि पिकं ही चांगली उभारून दिसतात आणि प्रतिकार शक्ती वाढते. त्याच्यानंतर ज्या दिवशी बागेत तुम्हाला कुठेतरी फूट दिसून चालू होईल, मग ती 10 दिवसांनी होईल, 15 दिवसांनी होईल, ते तुम्ही बघायचं आहे. ते दिसल्याबरोबर आपल्याला P बूस्ट DX अर्धा किलो अधिक K लिप DX अर्धा किलो जर आपण दिलं तर त्या फुटीला जोर बळकटी येईल आणि ती फूट चांगल्या प्रकारे तुम्हाला दिसून पडेल. हा जैविक खताचा वापर तुम्हाला करणं गरजेचं आहे. का जैविक खतं वापरली पाहिजे त्याचं कारणही सांगतो की जमिनीमध्ये जी की आपण खतं देतो याचा उचल हा व्हायला 5 ते 6 दिवस लागतात. त्याच्यानंतर दिलेली खतं ही 60 ते 70% मिळतात. राहिलेली खतं उचलायची असेल, जमिनीचा चयापचन क्रिया वाढवायची असेल तर जैविक खताशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. म्हणून तुम्हाला मी नेहमी सांगत असतो, प्रत्येक लाईव्ह मध्ये सांगतो की जैविक खताचा वापर हा तुम्ही लोकांनी वाढवायलाच पाहिजे. आणि जैविक खतं जर आपण रेग्युलर जर वापरली तर वेळ पडल्यास तुम्हाला बगीच्याला जी पुढची खतं द्यायची असतात, रासायनिक खतं वगैरे, ती देण्याचं सुद्धा काम पडू शकत नाही. आता याच्यानंतर पाणी दिलंय, बगीचा फुटलाय, बगीचा केव्हा केव्हा नवतीत येतो. जसं बगीच्यामध्ये पाणी दिल्यानंतर एक प्रकारचं चैतन्य निर्माण होते, पालवी हिरवी गार होते, किडींना ते एक प्रकारचं त्यांचं खाद्य यायला सुरुवात होते आणि किडी तिथे यायला लागतात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी कीड येणार आहे ती सायट्रसिला, त्याला काही लोक साखऱ्या म्हणतात, काही लोक घोडा म्हणतात. त्याच्यानंतरची जी कीड येते ती येते लेप मायनर आणि कोळी. ह्या 3 किडी पहिले येतात. जास्त चांगली फूट वाढली त्याच्यानंतर मावा येतो आणि फळांना सुरुवात झाली त्यावेळेसच थ्रिप्सचा अटॅक वाढतो आणि कोळशीची माशी वाढते. ह्या एक किडी आहेत. याच्यासाठी आपण याला औषधं जवळपास सगळी सारखीच असतात, पण इथे तुम्ही जर सायट्रसिलाला जर चांगलं कंट्रोल केलं तर तुम्हाला पुढे एक अजून चांगला फायदा होतो, तो होतो Y12चा. कोळीसाठी तुम्हाला कोळीनाशकच वापरावं लागेल. थ्रिप्ससाठी तुम्हाला जे सायट्रसिलाला औषध आहेत ती चालतात.
लीफ मायनरला लीफ मायनरचीच औषधं वापरावी लागेल. काळा मावा, कोळशी, थ्रिप्स, सायट्रसिला याला जी औषधं आपण रेग्युलर वापरतो ती कामं करतात. आता सायट्रसिलाची ओळख देतो मी, त्यावेळेस तुम्हाला दाखवतो. हे स्लाइड आहे. याच्याकरता काय दिलेलं आहे, रियान्स अधिक सरेंडरची जोडी घ्या किंवा रावडी किंवा विटारा प्लस. याच्यामध्ये व्हीसल्फ घ्या 500 ग्रॅम आणि स्टिकर टाका 70 मिली. हे 200 लिटर पाण्याकरता. कीड आलेलीच आहे म्हणून फवारणी घ्यायची. त्याच्यापेक्षा जर तुम्ही कुठे जर नवतीची फूट दिसायला लागली तेव्हापासून जर फवारण्या केल्या तर तुम्ही तिला चांगल्या बंदोबस्तात ठेवू शकाल. त्याच्यानंतर नागळी, लीफ मायनर हे पाण्याच्या मागच्या बाजूला येते आणि पाण्याला पूर्णपणे गोळा करून घेते. याच्याकरता सरेंडर 1.5 मिली प्रति लिटर किंवा ॲबामॅक्टिन मध्ये एक ॲबासिन म्हणून प्रॉडक्ट येतं ते आहे 1 मिली. फक्त याचा जर चांगला बंदोबस्त करायचा असेल तर सकाळी 10च्या आत जर फवारणी केली तर तुम्हाला लीफ मायनरची माशी ही आटोक्यात आलेली सापडते. आणि याच्यामुळे काय होतं, या लीफ मायनरमुळे सगळ्यात मोठं नुकसान काय होतं, हे पाण्यातलं हरितद्रव्य संपवलं की मग हरितद्रव्य संपलं की झाडाच्या चालनेला मदत मिळत नाही आणि झाड चालू शकत नाही. त्याच्याकरता फुलकिड्यामध्ये पानं पूर्ण अशी गोळा होतात, अशी पानाच्या मागे असंख्य असतात बिलकुल. याला रावडी, रेज किंवा रियान्स किंवा डिझायर यापैकी कुठलेही एक कीटकनाशक घेतलं तरी हे काम तुमचं करते. आणि याच्याबरोबर हे सायलाला सुद्धा हीच कीटकनाशकं कामं करतात. याच्यानंतर कोळशीची माशी ही वर्षातून 2दा येते. एक आता सुरुवात होणार आणि एक जून जुलैमध्ये सुरुवात होणार. कोळशीची माशी ही पाण्याच्या मागच्या बाजूला आपल्याला जेव्हा काळे डाग दिसतात तेव्हा ती आपल्याला समजते की कोळशीची माशी आलेली आहे. याच्याकरता औषधं तीच आहेत. विटारा प्लस आहे, मस्केट आहे, रावडी आहे, रियान्स अधिक सरेंडर आहे. किंवा जैविकमध्ये जायचं असेल तर पांडा सुपर सोबत बॅसियाना बिव्हेरिया हे घ्या, अधिक त्याच्यामध्ये स्टिकर टाका. बॅसियाना बिव्हेरिया आपल्याला 200 लिटर पाण्याला 1 किलो घ्यावा लागेल. पांडा सुपर 400 मिली घ्यावा लागेल आणि बेस स्टिकर 70 मिली घ्यावं लागेल. कोळशीचा बंदोबस्त आधी करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर कोळशी वाढली तर पानावरती काळे डाग पडतात, फळावरती काळे डाग पडतात आणि त्याच्यानंतर मग फळाच्या गुणवत्तेमध्ये फरक बसतो आणि मग त्याला आटोक्यात आणणं आपल्याला कठीण जातं. त्याकरता कोळशीचा उपाय हा सुरुवातीला होणं गरजेचं आहे. संत्रा बागायतदारांना एकच सांगेल मी की फवारणी आधी एक वेळ अशी होती किंवा महिन्यातून एखादी फवारणी मारली तर चालेल. पण तुम्हाला आता मी एक सांगतो, 12 ते 15 दिवसाच्या आत तुम्हाला फवारणी ही परत करावीच लागेल. त्याच्याकरता फवारणीसाठी तुम्ही थोडंसं नियोजन चांगलं ठेवा. त्याच्यानंतर माइट्स हे 3 वेळा येतात. एक माइट्स आता सुरू होतील जानेवारी फेब्रुवारीमध्ये, दुसरा जुलै सप्टेंबरमध्ये आणि त्याच्यानंतर आपला जुलै आणि ऑगस्टमध्ये आणि नंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये आता याच्या पुढे माइट्सचा अटॅक येतो. याच्याकरता सगळ्यात चांगलं औषध म्हणजे सल्फर WDG वॉटर डिस्पर्सेबल ग्रॅन्युअल 80% सल्फर. त्याच्यामध्ये सल्फाबूस्ट आहे किंवा डायकोफॉल किंवा ओमाइट किंवा मॅजिस्टर. आणि जैविक नियंत्रणामध्ये वापरायचं असेल तर व्हर्टिसिलियम आहे 5 ml प्रति लिटर पाण्याप्रमाणे, ते तुम्ही वापरू शकता. माइट्समुळे काय होतं, पानामध्ये एक प्रकारचं पूर्ण अन्नरस ओढला जातो आणि पिवळे डाग पडतात. आणि हाच माइट जेव्हा तुमचं फळ तयार होतं तेव्हा फळावर गेल्यानंतर तो फळावरच्या वरची सालेला कुरतडतो माइट्स आणि थ्रिप्स आणि ते फळ तुमचं पाहिजे तेवढ्या प्रमाणात पुढे बनत नाही. आणि व्यापारी सुद्धा तुम्हाला सांगतात की याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात कीड आलेली आहे. आणि हेच फळ मोसंबीमध्ये आलं तर मोसंबीवरती त्याला पूर्णपणे काळा डाग पडतो. त्याला इकडचे लोक मंगू म्हणतात. म्हणून माइट्सला सुद्धा कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. मावा हा ज्या वेळेस तुमची पालवी वगैरे खूप चांगली आली, लसदार आली, त्यावेळेस मावा येतो, काळा मावा. काळा मावा काय करतो, हा पानावरच जास्तीत जास्त
आणि अन्नरस ओढला की मग तिथे फुल फळ असेल त्याला अन्नरस जाणार नाही आणि त्याचं पोषण होणार नाही. मग त्याच्याकरता काय करायचं, रियान्स अधिक बॅसियाना बिवेरिया किंवा रावडी अधिक बॅसियाना बिवेरिया, रेज अधिक बॅसियाना बिवेरिया, डिझायर अधिक बॅसियाना बिवेरिया हे तुम्हाला तिथे वापरलं गेलं पाहिजे. आता प्रमाण जी आहेत, रियान्स जर वापरायचं झालं तर 1 लिटरला 1 मिली, रेज वापरायचं झालं तर 1 लिटरला 1 मिली, डिझायर 2 मिली, बॅसियाना बिवेरिया वापरायचं असेल तर 1 लिटरला 5 ग्रॅम या प्रमाणात तुम्हाला फवारणीचं नियोजन तिथे ठेवावं लागेल. आता याच्यामध्ये ॲट ए ग्लान्स फवारणीचं मी तुम्हाला हे सांगतो की काय फवारणी. पहिली फवारणी ताण तोडल्यानंतर 10 ते 12 दिवसानंतर, पहिलं पाणी दिल्यानंतर पहिली फवारणी. काय घ्यायचं, रियान्स अधिक सरेंडर किंवा रावडी किंवा विटारा प्लस हे तुम्ही औषधं घेऊ शकता. त्याच्यामध्ये बुरशीनाशकामध्ये पिक्सल आहे, व्हिसल्प आहे, ब्ल्यू कार्ड आहे किंवा क्रिप्टॉक्स आहे. आणि त्याच्यामध्ये संजीवकामध्ये झेपचा वापर करायचा. जी काही फुलं असतील आतमध्ये दबलेली किंवा फुटून राहिली असेल त्याला वरती काढण्याकरता, आणि त्याच्यामध्ये स्टिकर आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरी फवारणी जी आहे ती पहिल्या फवारणीच्या नंतर 10 ते 12 दिवसांनी घ्यायची. त्याच्यामध्ये औषधामध्ये सरळ सरळ आहे, डिझायर घ्यायचं औषध आणि अधिक पांढरा सुपर घ्यायचं. आणि यावेळेस जर तुम्हाला वाटलं की याच्यात बॅसियाना बिवेरिया घ्यायचं आहे तर तुम्ही बॅसियाना बिवेरिया घेऊ शकता. पण तुम्हाला जेव्हा तुम्ही जैविक औषधाचा वापर कराल त्यावेळेस कुठलंही बुरशीनाशक नको आहे. तर तुम्ही डिझायर अधिक पांढरा सुपर अधिक सल्फाबूस्ट अधिक टॉपअप 200 मिली आणि बेस्ट स्टिकर्स हे प्रमाण सगळे ही 200 लिटर पाण्याची आहेत. आता इथे टॉपअप सांगण्याचं कारण आहे दुसऱ्या फवारणीला की बायोटिक ट्रेस, ताण बसणार, अनिश्चितता निश्चितता जेव्हा असते बागेला तेव्हा टॉपअप हे बागेला मदत करतं, झाडांना की ताण सहन करण्याची ताकद निर्माण करतं. म्हणून आपल्याला टॉपअप वापरणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर तिसरी फवारणी फळधारणेनंतर. जेव्हा फुलपाकळी पडली, एक लक्षात घ्यायचं, बगीचा फुटल्यानंतर जेव्हा फुलामध्ये 100% बगीचा असेल त्यावेळेस कुठल्याही कीटकनाशकाची फवारणी करू नये. कारण मधमाशींनी जर त्याचं पॉलिनेशन झालं नाही तर फळधारणा होणार नाही, फुलं गळतील. तुम्ही म्हणा साहेब फुलगळ खूप होऊन राहिलेली आहे. पूर्णपणे सेटिंग होऊ द्यायचं. सेटिंग झाल्यानंतर तुम्ही फवारणी करायची. जर त्या पिरियडमध्ये जर तुम्हाला कीड जाणवत असेल तर सरळ सरळ बॅसियाना बिवेरिया अधिक व्हर्टिसिलियम या जैविक कीटकनाशकाचा तुम्ही फवारा घेऊ शकता. ज्या दिवशी फळधारणा कंप्लीट झाली, पूर्ण पाकळी गळली, फळधारणा चांगली झाली, पक्का आहे, अशा पिरियडमध्ये तुम्हाला मी जे रिकमेंड करेल माझ्या अनुभवानुसार, शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार, ते रियान्स 200 मिली अधिक सरेंडर 300 मिली अधिक प्रोपिको 200 मिली किंवा सुखई अधिक प्लॅनोफिक्स अधिक रायबा आणि बेस्टिकर 70 मिली. आता इथे प्रोपिको देण्याचं कारण एक आहे की हे बुरशीनाशक आहे आणि दुसरं प्रोपिकोचं एक काम आहे की झाडामध्ये एक प्रकारचा हिरवेपणा आणणे आणि फळाला देठात पक्का करणे. आणि नैसर्गिक गळ जर होत असेल तर ती थांबवायची असेल तर त्याला प्लॅनोफिक्स काम करतं आणि रायबाचं काम आहे परत फळगळीला थांबवण्याचं आहे. आता याचप्रमाणे जर आपण 3 फवारण्या केल्या तर निश्चितच बगीच्याचं संगोपन चांगलं होऊ शकते. याच्यातही कोणाला काही अडचणी आल्या तर मी माझा नंबर सांगितलेलाच आहे, त्या नंबरवर तुम्ही मला फोन करू शकता आणि विचारू शकता की साहेब हे असं असं करायला काय हरकत आहे का. आता याच्यामध्ये एक तुम्हाला आळवणी म्हणा किंवा ड्रेंचिंग म्हणा, जे तुम्हाला जमत असेल ते तुम्ही करायला पाहिजे. हे करणं बगीच्याला फळ सेटिंग होईपर्यंत, म्हणजे केव्हापर्यंत, मार्च महिन्यापर्यंत, जानेवारी फेब्रुवारी मार्च वेळ पडली तर एप्रिल सुद्धा येऊ शकतो. हे जर तुम्ही ड्रेंचिंग केलं, मी जे सांगतोय तुम्हाला ते रियान्स
हे प्रति एकराचा डोस आहे 300 मिली, अधिक टॉपअप 1 लिटर, अधिक सल्फाबुल 2 किलो, अधिक रायझर 2 लिटर, अधिक परिस्पर्श 1 किलो प्रति एकर 200 लिटर पाण्यात तुम्ही सोडलं तर बगीच्यामध्ये तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य निर्माण झालेलं सापडेल, भालामध्ये तुम्हाला वेगळेपणा सापडेल। हे फक्त माझी एकच तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हे काही क्षेत्रात करा, काही क्षेत्रात करू नका। तुम्हाला कुठल्याही औषधाचे जर तुम्हाला रिझल्ट पाहिजे असतील, जे काही वेगळं सांगतोय ते काही क्षेत्र करायचं, काही क्षेत्र नाही करायचं। ही आळवणी मी माझ्याजवळ जे माझ्या फोनवरून माझे जे सल्ला घेणारे जे शेतकरी मंडळी आहे त्यांना ही आळवणी मी कायम सांगत असतो आणि ते लोक करतात आणि त्यांना फायदा आहे म्हणून ते करतात, नाहीतर त्यांनी केल्या नसत्या। तर हे तुम्हाला मी फवारणीचं नियोजन दिलेलं आहे, खताचं नियोजन सांगितलेलं आहे। खतामध्ये मी तुम्हाला अजून एक सांगेल, जर तुमच्याकडे बोन मिल किंवा फिश मिल जर मिळत असेल तर ते टाका। ते टाकताना एकच काळजी घ्या की ते खूप चांगल्या क्वालिटीचं पाहिजे, नाही तर त्याच्यामध्ये एक आहे, आता बरेचसे लोक रिकमेंड करतायत बोन मॅन्युअर, फिश मॅन्युअर। त्याच्यामध्ये जर समजा बोन मॅन्युअरमध्ये जर समजा हाडाचा चुरा पूर्णपणे झाला नसेल तर तुम्हाला बगीच्यामध्ये जवळपास कुत्री, मांजरी, त्याच्यानंतर वन्य पशु याचा सुद्धा त्रास होऊ शकतो। फिशमध्ये सुद्धा तुम्हाला उंदराचा मोठा प्रमाणात त्रास होऊ शकतो। फक्त ते मॅन्युअर पूर्णपणे कुजलेलं पाहिजे, त्याचे फायदे खरोखर चांगले आहेत। त्याच्यामुळे झाडांना एक वेगळ्या प्रकारची चालना मिळते आणि एक सेंद्रिय खत दिल्यासारखं होते। याच्यामध्ये 7-10-5 म्हणून एक स्टेरॅमिल नावाचं खत येत होतं, आता येते की नाही मला ते आयडिया नाही आहे। मग त्याच्यानंतर 7-10-0 आलं। मग 7-10-0 जेव्हा आलं त्यावेळेस मग आपण त्यांना त्याच्यामध्ये वेगळं पोटॅश घ्यायला सांगायचं। जर तुम्हाला बोन मॅन्युअर जर चांगल्या कंपनीचं मिळत असेल तर आपण निश्चितच बोन मॅन्युअर टाका आणि सांगितल्याप्रमाणे फवारणीचं नियोजन करा। फवारणीमध्ये आपल्याला कुठेही अडचण येत असेल तर एकच सांगेल मी तुम्हाला की पाण्याचा pH 7.5 ते 8 पाहिजे। जर पाण्याचा pH जर वाढलेला असेल तर त्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड किंवा लिंबू सत्व टाकून किंवा एका 200 लिटर पाण्यामध्ये 5 ते 6 लिंब पिळून ते पाणी न्यूट्रल करा आणि त्याच्यानंतर फवारणी घ्या। फवारणी घेताना जी पंप तुम्ही आणाल, तुमचा स्वतःचा असो भाड्याचा असो, तो पंप आधी स्वच्छ धुवून घ्या, सॉफ्ट सोपने धुवून घ्या, नळ्या बिळ्या हे ते, कारण त्या पंपाने आधी काय मारलेलं आहे काय नाही मारलेलं आहे तुम्हाला ज्याचा भाड्यात असेल तो पण सांगणार नाही, तुम्हालाही तुमचं घरचं आठवणार नाही। पंप नळ्या ह्या स्वच्छ धुवून घ्या। समोरच्या ज्या त्याच्या टिप्स असतात त्या जर लोखंडी असतील तर त्या बदलून घ्या, सिरॅमिक असतील तर चांगल्यात चांगल्या। हे नियोजन जे सांगितलेलं आहे किंवा ह्या काही ज्या टिप्स दिलेल्या आहेत त्या याप्रमाणे तुम्ही केल्यास तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो। पाण्याच्या बाबतीत सुद्धा सांगितलेलं आहे, 12 वाजताच्या सावलीत आत बाहेर पाणी, खोडाला पाणी लागू देऊ नका। त्याच्यानंतर खोडाला मातीची हुंडी चढवू नका। या प्रमाणात जर आपण नियोजन केलं तर बगीचा आंब्या फुटायला काहीही अवघड होणार नाही। यानंतर आपण हा जसा तुम्ही पाणी देणार तसं डिंक व्हायला सुरुवात होईल। काही ठिकाणी आताही डिंक व्हायला सुरुवात झालेली आहे कारण पाऊस झालाय मागचा, आणि डिंक व्हायला सुरुवात झाली समजायचं की आपल्या जमिनीमध्ये फायटोप्थोराचे जीवाणू खूप आहेत। मग तुम्हाला मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं ट्रायकोबोस्ट आणि सुडोबोस्ट टाका। काही वेळेस लोक त्याला कानाडोळा करतात, टाकत नाहीत। ते जरी टाकलं तरी जीवाणू एवढे असंख्य आहेत की ते तेवढ्या याला सुद्धा ते काम करतील की नाही हा डाऊट आहे। मग त्याच्याकरता काय करायचं आहे,
जिथे समजा डिंक व्हायला सुरुवात झाली असेल तिथे तो डिंक खरडून घ्या. त्याला ट्रायकोबूस्ट DX 100 ग्रॅम अधिक सुडोबूस्ट 100 ग्रॅम याची गाईच्या शेणामध्ये लावून याची पेस्ट तयार करा आणि त्या ठिकाणी ती लावा आणि एका कपड्याने बांधून घ्या, सुती कपड्याने. हे झालं जैविक नियंत्रण. आणि रासायनिक नियंत्रण करायचं असेल तर क्रिप्टॉक्स 100 ग्रॅम किंवा रेडोमिल गोल्ड किंवा अलिएट 100 ग्रॅम याची पेस्ट तयार करा आणि ती पेस्ट तयार करून ज्या भागाचा डिंक तुम्ही खरडून काढलेला आहे त्या डिंकावरती तुम्ही तिला लावत राहा. जेव्हा जेव्हा दिसेल तेव्हा तेव्हा लावत राहा. आणि जमिनीमध्ये ट्रायकोबूस्ट DX अधिक सुडोबूस्ट हे तुम्हाला दर महिन्याला बगीच्याला देणं गरजेचं आहे. या जीवाणूचा प्रतिकार तुम्हाला कमी करायचा असेल, याचा प्रादुर्भाव कमी करायचा असेल तर दर महिन्याला तुम्हाला द्यावं लागेल. हे जर तुम्ही दर महिन्याला देत गेलात तर तुम्हाला पुढे येणारी जी गळ आहे, हस्त नक्षत्रामध्ये संत्रा आणि मोसंबीची मोठ्या प्रमाणात गळ होते, ती गळ सुद्धा यांनी तुम्हाला कमी झालेली सापडेल. आता बऱ्याच ठिकाणी काय याच्यात समज गैरसमज असे आहे जैविकमध्ये की नाही ते उन्हाळ्यात चालत नाही, टेम्परेचरमध्ये जीवाणू जमत नाहीत, मग त्याला भिजवावं लागतं, त्याच्यामध्ये गोळ टाका, बेसन टाका, काही करू नका. ट्रायकोबूस्ट DX तुम्ही सरळ टाकू शकता आणि सुडोबूस्ट सरळ टाकू शकता. उन्हाळ्यामध्ये पाणी देत असाल, ज्या दिवशी पाणी देण्याचं तुमचं पाळी असेल त्या पाण्याच्या पाळीच्या पुढे टाकून द्यायचं आणि पाणी द्यायचं. हे जमिनीत गेलं की याचं काम चालू होऊन जाते. फक्त परिणाम जो तुम्हाला मोठा चांगल्या प्रमाणात मिळायला लागेल तो थोडासा कमी मिळेल, पण तुम्ही याचा वापर कराच. याचा जर वापर तुम्ही केला तर निश्चितच बगीच्याला तुम्हाला पुढे जे तुम्हाला सामना करावा लागतो, काळ्या वाढणे, सल होणे, त्याच्यानंतर फळगळ होणे, ह्या सगळ्या गोष्टी इथे थांबू शकतात. रासायनिकामध्ये जर करायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला हे दर महिन्याला करावं लागेल. मग आता तुमच्यावर सोडलेलं आहे की रासायनिक करायचे की जैविक करायचं. पण मी तुम्हाला माझ्या अनुभवानुसार सांगेल, जर तुम्ही जैविकचं केलं तर निश्चितच तुम्हाला चांगला फायदा होईल. मागे आम्ही काही ठिकाणी खूप मोठ्या ट्रायल्स केल्या होत्या याच्या, त्या लोकांना फायदा झालेला आहे. बगीच्यामध्ये एक प्रकारचं चैतन्य निर्माण झालं आहे, पालवी भरपूर मिळालेली आहे, बगीच्यात हिरवा झालेला आहे, हे सगळं सापडलं. एका अनुषंगाने बाकीचे कामं होतात. याने काय होणार, ट्रायकोबूस्ट DX आणि सुडोबूस्ट DXने तुम्ही येतात जीवाणू जाईल, पण जमिनीमधला नत्र, स्फुरद, पालाश याला सुद्धा हे ऍक्टिव्ह करायला लागतं. पर्यायाने काय होणार, झाडांना मिळणार आणि झाडं पुढे तुमची चांगली चालणार. त्याच्यामुळे हे जैविक नियंत्रण महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर फवारणी करायची असेल तर पहिले रासायनिक नियंत्रणामध्ये जायचं असेल तर सरळ पहिले स्पर्शजन्य बुरशीनाशकामध्ये जायचं. ब्ल्यू कार्ड किंवा कॉपर हायड्रॉक्साईड 500 ग्रॅम 200 लिटर पाण्याकरता अधिक कवच 300 ग्रॅम किंवा विम सुपर किंवा M45 किंवा कुमानेल यापैकी जे तुमच्याकडे उपलब्ध असेल ते. त्याच्यानंतर आंतरप्रवाही बुरशीनाशकामध्ये जायचं असेल तर क्रिप्टॉक्स 200 लिटर पाण्याला 500 ग्रॅम किंवा रेडोमिल गोल्ड 500 ग्रॅम किंवा कॅब्रिओटॉप 400 ग्रॅम किंवा अलिएट किंवा नेटिओ हे तुम्ही 200 लिटर पाण्याचं प्रमाण आहे, याच्यामुळे तुम्ही फवारणी घेऊ शकता. पण मी तुम्हाला इथे सांगेल की पहिले तुम्ही स्पर्शजन्य बुरशीनाशकाची फवारणी करा, त्यानंतर तुम्ही आंतरप्रवाही बुरशीनाशक घ्या. का, स्पर्शजन्य बुरशीनाशकामध्ये एकच फायदा असतो की जर रोगाचे जीवाणू वरती तुम्हाला दिसत असतील किंवा रोग चालू झाला असेल पानावरती किंवा फळावरती किंवा झाडावरती दिसत असेल तर स्पर्शजन्य बुरशीनाशक त्याचे स्पोर्स तिथे त्याला मारतील आणि तो तिथे थांबेल. त्याच्यानंतर मग तुम्ही आंतरप्रवाही बुरशीनाशकाचे घ्या. आता जर झाडाची प्रतिकार शक्ती वाढवायची असेल तर मागे सांगितलंय मी तुम्हाला, तर तुम्हाला पोटॅश आणि फॉस्फेट याचा वापर वाढवला गेला पाहिजे.
मग आपण जर आता पोटॅश आणि फॉस्फेट देतो, बाजारात जे उपलब्ध आहे हे असे आहेत की हे मिळायलाच 20-25 दिवस लागतात. मग काय करायचंय? मग आपण तर खतं दिलेलीच आहेत, मग त्याच्याकरता आपण जैविक खताचा वापर करायचा. त्याच्यामध्ये केलिप DX अधिक पी-बूस्ट DX प्रत्येकी 500 ग्रॅम हे आळवणी करा, ठिबकणे करा किंवा कुठल्याही खतामध्ये मिक्स करून, शेणखतामध्ये किंवा मातीमध्ये मिक्स करून झाडाभोवती पाण्याच्या पुढे पुढे फेका. झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढवून रोगास नियंत्रण मिळू शकते. जमिनीचा जर कर्ब वाढवायचं काम करायचं असेल तर तुम्हाला एक सोलोसी म्हणून प्रॉडक्ट आहे आणि एक कार्बारिच म्हणून प्रॉडक्ट आहे, ते तुम्हाला वापरल्या येऊ शकते. आता याच्यामध्ये तुम्हाला काही इन्स्टंट चांगल्या प्रकारचे विद्राव्य खतं आलेली आहेत बाजारामध्ये, ती फवारणीत सुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही आळवणी सुद्धा करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम एक्सप्रेस, बोरॉन एक्सप्रेस किंवा कॅल्शियम नायट्रेट अधिक बोरॉन, झिंक एक्सप्रेस किंवा झिंक EDTA हे तुम्ही वापरू शकता. आता आपल्याला फायटोप्थोराचं नियंत्रण तुम्हाला रासायनिक सांगितलेलं आहे. आता जैविक नियंत्रणामध्ये काय केलं पाहिजे? मगाशी बोललो मी, ट्रायकोबूस्ट DX 1 किलो अधिक सुडोबूस्ट 1 किलो दर महिन्याला जमिनीतून वापरणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त ट्रायकोबूस्ट हे फवारणीतून जात नाही. सुडोबूस्ट अधिक बॅसिलस सबस्टिलिस, सुडोबूस्ट 1 किलो, बॅसिलस सबस्टिलिस 500 ग्रॅम 500 मिली किंवा स्पोर प्लस 100 ग्रॅम किंवा PF08 100 ग्रॅम अधिक कार्बारिच किंवा सोलोसी हे जर घेतलं तर तुम्हाला जैविक नियंत्रण हे फवारणीतून सुद्धा करता येते. आता फायटोप्थोरा नियंत्रण काय? जमिनीतून पसरणारा रोग आहे असल्या कारणाने याला नियंत्रण करणं कठीण असतं. हा मुळात नर्सरीत रोपाची निवड, प्रतिकारक्षम खुंटाची निवड करावी लागते आणि सगळ्यात चांगलं, जसं जैविकावरती जोर देतोय तसं तुम्हाला हिरवळीच्या खतासाठी बोलतोय. बागेमध्ये दरवर्षी हिरवळीचं खत म्हणजेच बोरू हा तुम्ही वर्षातून 2दा टाकला गेला पाहिजे. याप्रमाणे जर तुम्ही कामं केलीत तर तुम्हाला फायटोप्थोराचं नियंत्रण मिळेल, तणाचं नियंत्रण मिळेल आणि नत्राचं स्थिरीकरण जर एक्सेस असेल तर थांबून ठेवेल, नसेल तर मिळून देण्याचं काम करेल. आता याच पिरियडमध्ये खोडाला पाणी देतो आपण, एक तर पावसाळ्यात किंवा आता, तर एक बोरर लागतो, त्याला बार्क हिटिंग बोरर म्हणतात. परवाच एका जणाचा फोन आला, म्हणजे साहेब खूप छिद्र पाडलेत म्हणजे झाडाला. आता याच्यासाठी सगळ्यात एकच आहे की सायंकाळी थोडासा लाईट ट्रॅप जर लावले तुम्ही तर हा आटोक्यात येऊ शकतो. किंवा याचे जर तुम्हाला छिद्र दिसत असतील, बाहेर आलेला भुसा दिसतो, छिद्र दिसत तर छिद्र लोखंडी सळईने बारीक त्याच्यामध्ये टाकून त्याच्यातली आतली अळी मारावी आणि पांडा सुपर 1 लिटरला 4 मिली प्रमाणे त्याचं द्रावण करून छिद्रात सोडावं आणि छिद्र हे पाण्याने मातीने बंद करून घ्यावेत. आता बोर्डो पेस्टचं मगाशी बोललो मी. मला बोर्डो पेस्ट हे जून, सप्टेंबर आणि डिसेंबर या महिन्यात बोर्डो पेस्ट लावणं तुम्हाला अनिवार्य आहे. मग याच्यासाठी काय करायची? बोर्डो पेस्ट कशी तयार करायची? 1 किलो मोरसूद हे क्रिस्टल क्लिअर, बिलकुल पारदर्शक मोरसूद अधिक कळीचा चुना 1 किलो 10 लिटर पाण्यात टाकायचा आणि याची पेस्ट तयार करायची. आता याच्यामध्ये फायदा काय होतो? कॉपर आहे. मोरसूद म्हणजे कॉपर. कॉपर जर आपण लावलं तर झाडामध्ये जर कॉपरची कमतरता असेल ते भरून काढते आणि फायटोप्थोराच्या जीवाणूचं नियंत्रण सुद्धा करते. जेव्हा बोर्डो पेस्ट लावतो त्याच्यानंतर आपण ज्या काही फवारण्या करतो त्या फवारण्या ह्या झाडावरून जेव्हा येतात तर त्याच्यावरनं खाली जातात आणि खाली गेल्यानंतर जमिनीच्या मुळावरती जे काही झाडाच्या मुळावरती जे काही रोग असतील ते तिथे संपून जातात. त्याकरता बोर्डो पेस्ट लावणे गरजेचं आहे. यावर्षी हा सुद्धा प्रादुर्भाव जास्त आहे. हे जुने फोटोग्राफ्स तिथे आहेत माझं, पण मला परवा एका शेतकऱ्याने पाठवले की त्या झाडावरती एवढ्या गोगलगाईचं शंख आहे
की काय करायचं म्हणून साहेब. मी त्याला एकच म्हटलं, बाबा हे शंख तुला कसे काढता येतील. त्याला एकच सांगितलंय की काठीला बोंद्री बांधा आणि ते पूर्ण झाडावरून फिरवा आणि खाली लगेच चुन्याचा स्प्रे किंवा याचा बोर्डोचा स्प्रे मारून टाका. ते गोगलगाय त्याच्यावरून चालेल तर ती मरेल. बाकी तसं गोगलगायला फार परफेक्ट असं औषध बाजारात नाही आहे. एक स्नेल किल म्हणून आहे PI कंपनीचं, ते तुम्ही वापरू शकता. नाहीतर त्याला काढणे आणि खाली डस्टिंग करणे किंवा चुन्याची फंकी टाकणे, त्याच्यामध्ये ते कंट्रोल मिळतं. याने हे झाडाचे हिरवी साल पूर्ण खाऊन टाकते. हिरवी साल खाल्ल्यानंतर काय होतं, संश्लेषण जे क्रिया आहे, अन्नरस नेणारी नळी आणि खाली आणणारी साल ती खाली येतच नाही. त्याच्यामुळे झाडं हे तुमची कुठेतरी वीक पडतात आणि मग ते ज्या भागातली साल कमी असेल त्या भागातल्या डांगा वाळायला सुरुवात होतात. तसंच हुमणी अळीचा प्रादुर्भाव सुद्धा यावर्षी खूप होता. याला सगळ्यात मेटारायझम अधिक बॅसियाना बेवेरिया किंवा पांडा सुपर अधिक रियान्स याचं जर द्रावण सोडलं तर तुम्हाला हुमणी अळी ही चांगल्या प्रकारे आटोक्यात येऊ शकते. हुमणी अळी या पुढच्या महिन्यामध्ये ती सुप्तावस्थेत जाते, पण काही ठिकाणी ती तशीच राहू शकते. आणि हुमणी अळीचं जर चांगलं नियंत्रण करायचं असेल तर मेच्या शेवटच्या दुसऱ्या आठवड्यापासून तुमच्या शेतामध्ये शेणखताच्या गड्ड्याजवळ किंवा नरम मातीच्या बाजूला जर लिंबाची, बाभळीची आणि बोरीची झाडं असतील तर त्याच्या फांद्या काढणे, म्हणजे ते भुंगे तिथे येणार नाहीत. आणि भुंग्याचं मिलन जर नाही झालं तर हुमणी अळीचा प्रादुर्भाव हा कमी होतो. आता दुय्यम अन्नद्रव्य का दिल्या गेली पाहिजे, मी आधी सांगितलं. दुय्यम अन्न असे दिले पाहिजे की प्रत्येकाला, झाडांना, माणसांना, जनावरांना या दुय्यम अन्नद्रव्याची कमतरता भासत असते. त्याच्यामध्ये मुख्यतः मॅग्नेशियम सल्फेट, कॉपर, कॅल्शियम, बोरॉन, फेरस, झिंक याची जास्त कमतरता भासते. आणि याच्यामुळे ही अन्नद्रव्ये जर जमिनीत आपोआप कमी होत जातात. ती जर दिली तर ती अन्नद्रव्याची गरज भासवते आणि ती भरून काढण्याकरता अन्नद्रव्य देणं गरजेचं आहे. या अन्नद्रव्यामुळे काय होतं, फळाचा आकार, गोडी व रंग या तिन्ही गोष्टीचा विकास चांगला होतो. आता संजीवकाचा वापर कसा केला पाहिजे, मगाशी सांगितलं मी. सुरुवातीला अनैसर्गिक नैसर्गिक ताण सहन करण्याकरता तुम्हाला टॉपअप मारायला पाहिजे. जर तुम्हाला झाडामध्ये भरपूर पानं पाहिजे असतील, पालवी पाहिजे असेल तर तुम्ही रिफ्रेशचा फवारा घ्या. परिस्पर्श दर 2 महिन्यातून एकदा वापरा. फवारणीतून घ्या, जमिनीतून टाका, काही हरकत नाही आहे. झेप, कळी व फूल काढण्याकरता तुम्हाला मी आधी सांगितलेलंच आहे. रायबा, कळीतून फुलाचं रूपांतर फळामध्ये आणि गळ थांबवण्याकरता रायबाचं काम आहे. भरारी ही आज आंब्या बहारवाल्यांसाठी कामाची नाही. हे मृग बहारवाल्यांना फळाची साईज आणि फळाची गळ थांबवायची असेल तर भरारीचा वापर करा. तसंच फळगळ थांबवण्याकरता आपण उन्हाळ्यामध्ये जिब्रेलिक ॲसिडचा स्प्रे सांगतो लोकांना, किंवा 2,4-D संजीवक सांगतो. उन्हाळ्याची जी नैसर्गिक गळ, अनैसर्गिक गळ जी होते त्याच्याकरता. तर हे जे खालचे 2 GA आणि 2,4-D आहे याचा वापर तुम्हाला गरज असेल तरच करा, अन्यथा करू नका. आता GA म्हटलं की लोक उठले की ते 1 लिटरची बाटली देतात, हे GA आहे. ते नाही. GA हे 1 ग्रॅममध्येच मिळते आणि त्याला विरघळायला सोल्युशन लागते. आता आपण मृगबहार व्यवस्थापनासाठी, म्हणजे आता जो मृगबहार आहे याचं व्यवस्थापन कसं करायचं, याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांच्या मनात द्विधा मनस्थितीमध्ये आहेत की सर लवकर आला पाहिजे, त्याला फेब्रुवारीमध्ये बहार तुटायलाच पाहिजे. प्रॉब्लेम असा आहे की आपले व्यापारी लोक आपल्याला बागायतदारांना सांगतात नाही अभी टाईम आहे, बाद में तोडो. तसं नाही. केव्हाही माल तुटल्यानंतर झाडाला कमीत कमी 2 महिने आणि जास्तीत जास्त 3 महिने हा आराम मिळाला पाहिजे.
त्याच्याकरता मृग बहाराचं आताचं व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये फार डिटेल न सांगता तुम्हाला थोडक्यात सांगतो मी. किडीसाठी तुम्हाला जे आंब्या बहारामध्ये मी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे किडी याच्यावरती येतात. याच्यामध्ये लेमन बटरफ्लाय लागायला फार महत्त्वाचं आहे, ती लागते आणि फळमाशी लागते. बाकी कोळीचा अटॅक येणार आणि थ्रिप्सचा अटॅक येणार आणि यावर्षी स्केल इन्सेक्टचा अटॅक याच्यावर सुरू झालेला आहे. औषधं मी जी तुम्हाला आंब्या बहारासाठी सांगितलेली आहे कीटकनाशकाची, तीच औषधं तुम्हाला ही फवारणीसाठी याच्याकरता घ्यायची आहे. फक्त याच्या वेळा आत्ताच्या आहेत. तर याच्यामध्ये फुलकिड्यामुळे काय होतं, संत्र्याच्या वरची साल जी असते ती पूर्ण हिरवेपणा त्याच्यातला चावल्या जातो आणि हिरवेपणा तिथे चावला की तिथे फळ हे डेव्हलप होत नाही. फळ डेव्हलप नाही झालं किंवा झाले असेल तरी त्याच्यामध्ये तुम्हाला गोडी आणि चव सापडत नाही. या अशा जर परिस्थितीमध्ये जर तिथे थ्रिप्स असेल, आता खरडणं सुरू झालं असेल, तर सरळ सरळ डिझायर, रावडी किंवा रेज आणि थोडंसं महागात जायचं असेल तर स्पिनोसाइड, याच्यापैकी कुठल्याची एक तुम्ही फवारणी घेऊ शकता. आता कोळी येतील, कोळीमुळे सुद्धा असंच फळांमध्ये डाग येतात. आता परवा दिवशी मला फोटो आले, त्या कोळीनी एवढं चाटलेले आहेत फळं, पूर्ण असे गोल चट्टे मारलेले आहेत आणि तिथे फळ हे पिवळं पडलेलं आहे. काय होतं, ही कीड आपल्याला लक्षात येत नाही, दिसत नाही. जेव्हा नुकसान होतं तेव्हा दिसतं. मग कोळीसाठी काय करायचंय, सरळ सरळ रेज किंवा रावडीमध्ये सल्फाबुज टाकायचं, म्हणजे एका दगडामध्ये 2 पक्षी. मग तुम्हाला डायकोफॉल आहे, मॅजिस्टर आहे, कुठल्याही कोळीचं तुम्ही फक्त कोळीचं जर काय ते घेऊ शकता. मिलीबग हा सहसा मोसंबीवरती येतो, संत्र्यावरती फार कमी प्रमाणात येतो. जिथे फळाचा गुच्छा असेल 1, 2, 3 तिथे मिलीबग येतो. मिलीबगला आटोक्यात आणणं थोडंसं कठीण आहे. याला कंट्रोल हा आपल्याला खालूनच बघावं लागते. याचे जे पिलार अवस्था आहे ती खालून वर जाते आणि ती ज्या दिवशी तिला पटलं त्या दिवशी ती बाहेर येते आणि फळालाही कटते. त्यासाठी नियंत्रण तेच आहे जे तुम्हाला मी फुलकिड्यासाठी सांगितले, तेच औषधे याच्यात तुम्ही वापरू शकता. स्केल इन्सेक्टला आटोक्यात आणणं अवघड आहे, कारण हा बारीक याच्यासारखा पानावरती चिपकलेला आहे. नखाने काढला तर निघतो आणि दाबला तर फुटतो. मग याला जास्त प्रमाणात आला तर हा आटोक्यात येणं कठीण आहे. याची जर सुरुवात झाली असेल, वाढू नये, तर याच्यासाठी सरळ सरळ डिझायर किंवा रियान्स किंवा सरेंडर किंवा रेज. तर इथे मी तुम्हाला सरेंडर जास्त हे करेल, कारण याच्यामध्ये प्रोफेनोफॉस हा घटक असल्यामुळे त्याला एक स्थानीय आंतरप्रवाही औषध आहे, ट्रान्सलामिनार ॲक्शन म्हणतात. मारल्यानंतर झाडाच्या दोन्ही बाजूला ते जातं. तर तुम्ही ते जर मारलं तर तुम्ही स्केलला आटोक्यात आणू शकता. कोळशीची माशीचं नियंत्रण तुम्हाला सांगितलेलं आहे. कोळशीची माशी आता येणार, काही ठिकाणी कोळशी आहे सुद्धा आहे. जिथे कोळशीचा प्रादुर्भाव दिसून राहिला असेल फळावरती, पानावरती, तो कुठल्याही बुरशीनाशक न मारता आधी स्टार्च पावडर किंवा अरारोट पावडर ही पहिले स्प्रे करा. त्याच्यानंतर 7 ते 8 दिवसांनी त्याच्या पूर्ण त्या कोळशी जमलेल्या पानावरच्या कोळशीच्या किंवा फळावरच्या कोळशीचे सगळे खिपल्या खाली पडतात. त्याच्यानंतर तुम्ही फवारण्या घ्या. फवारण्यामध्ये एकच रियान्स अधिक सरेंडर सगळ्यात बेस्ट किंवा पांडा सुपर अधिक ब्रिगेड बी. खत व्यवस्थापन, आता फळं तुम्हाला मोठी करायची आहेत. आता फळावरती तुम्हाला लक्ष देणं भाग आहे आणि पाणी व्यवस्थापन व्यवस्थित ठेवायचं आहे. पाणी व्यवस्थापनामध्ये विनाकारण पाणी जास्त आहे म्हणून खूप पाणी भरायचं तसं पण करू नका. जेवढं पाणी लागतं झाडाला तेवढंच पाणी द्या. तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ जर पाहिले असेल तर एका झाडाला वयानुसार किती लिटर पाणी लागतं हे त्याच्यात सगळं सांगितलेलं आहे. आता खत द्यायचं असेल तर 20-20-0-13 किंवा 24-24-08 किंवा 9-24-24 किंवा 8-21-21 300 ते 400 ग्रॅम ते घ्यायचं. आणि ज्याच्यामध्ये पोटॅश नसेल त्याच्यामध्ये पोटॅश 200 ग्रॅम प्रति झाड हे वाढवायचं. हे प्रति झाडाचं प्रमाण आहे. जर ही खतं नसेल घ्यायची विदाऊट पोटॅशची
तर मग काय करायचं आहे, 10-26-26 आहे, 12-32-16, 19-19 आहेत किंवा 9-24-24 हे 500 ग्रॅम प्रति झाड तुम्हाला द्यायला गेलं पाहिजे. या खताबरोबर आपणाला रायझरजी देणं गरजेचे आहे, कारण पांढरी मूळ जर नसेल तिथे तर झाडं ही खतं घेणार नाहीत. त्याकरता रायझरजी तुम्हाला वापरावं लागेल. आणि ही खतं दिल्यानंतर तुम्हाला 15 दिवसांनी NPK बूस्ट DX 1 किलो प्रति एकर, त्यानंतर 15 दिवसांनी P बूस्ट DX आणि K लिप DX 500-500 ग्रॅम प्रति एकर तुम्हाला टाकणं गरजेचे आहे. हे जर तुम्ही खत व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर निश्चितच मृगाचा संत्रा सुद्धा तुमचा चांगला येऊ शकतो. ज्यांच्याकडे ड्रीप असेल त्या शेतकऱ्यांनी पहिले 13-40-13 10 किलो या महिन्यात वापरायचे 5-5 दिवसाच्या अंतराने. त्याच्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये परित 052-34 20 किलो, त्याच्यासोबत NPK बूस्ट DX 1 किलो हे ड्रीपने सोडा. हे आठवड्याला 5 किलो याप्रमाणे 4 आठवडे. आणि पुढच्या जानेवारी महिन्यामध्ये बिग बी दर 15 दिवसाला एकरी 5 किलो आणि K लिप DX आणि P बूस्ट DX त्याच्याबरोबर सोडा. तुम्हाला संत्र्याची उत्तम क्वालिटी मिळेल, संत्र पाहण्यासारखं होईल, त्याला कलर, गोडी, वजन ह्या सगळ्या गोष्टी मिळू शकतील. हे ड्रीपवाल्यांसाठी आहे. जर ज्याच्याकडे बेसल डोज आहे त्या शेतकऱ्यांनी हा डोस दिल्यानंतर पुढचा डोज जो द्यायचा आहे तो त्याला डिसेंबरच्या शेवटी तुम्ही देऊ शकता. त्याच्यामध्ये सरळ आहे, परत 9-24-24 किंवा 8-21-21 घ्या. सोबत जैविक खताचा वापर करा, NPK बूस्ट DX किंवा K लिप किंवा P बूस्ट. पण त्याच्यानंतर तुम्हाला फळाची जर क्वालिटी, रंग, वजन पाहिजे असेल तर बिग बी 15 दिवसातून 5 किलो याप्रमाणे 2दा बिग बी द्या. दुय्यम अन्नद्रव्यामध्ये एकदाच आता कुठल्याही चांगल्या कंपनीची किट घ्या, ती टाका. किंवा मी याच्यामध्ये जे तुम्हाला सांगितलेलं आहे मॅग्नेशियम सल्फेट, फेरस, झिंक, बोरॉन आणि सल्फर याचा वापर तुम्ही त्याच्याप्रमाणे तुम्ही प्रत्येक झाडाला द्या. आता याच्यामध्ये फवारणीमध्ये या महिन्यात फवारणी जी करायची आहे ती सरेंडर, रियान्स, क्रिप्टॉक्स किंवा रेडोमिल गोल्ड किंवा कॅब्रिओटॉप याची फवारणी घ्या. यानंतर 21 दिवसांनी परत हीच जरी फवारणी घेतली तरी चालते. गुणवत्ता जर चांगली पाहिजे असेल तर मगाशी बोललेलं आहे टॉपअप 40 मिली 400 मिली अधिक परिस्पर्श 500 ग्रॅम अधिक सल्फा बूस्ट 400 ग्रॅम अधिक बेस्ट स्टिकर हा पहिला फवारा घ्या फळाची गुणवत्ता चांगली येण्याकरता. दुसरा फवारा रायबा 70 मिली अधिक बिग बी 1.5 किलो अधिक बेस्ट स्टिकर 70 मिली. त्याच्यानंतर तिसरा फवारा फळाची साईज वाढवण्याकरता आणि फळाची गुणवत्ता वाढवण्याकरता तुम्हाला भरारी 100 मिली अधिक बिग बी 1.5 किलो स्टिकर 70 मिली हे सगळं प्रमाण 200 लिटर पाण्याचं आहे. आता मृगबारामध्ये काही महत्त्वाचं आहे. मृगबार संत्रा गुणवत्ता वजन याकरता नियोजन, कोळशीचे नियंत्रण आवश्यक आहे, वायबाराचं नियंत्रण आवश्यक आहे, फळमाशी आणि फळ फुगवण आणि गुणवत्ता ह्या 4 गोष्टी तुम्हाला खूप महत्त्वाच्या आहेत. याप्रमाणे तुम्ही नियंत्रण करू शकता. आता याच्यामध्ये बरंचसं मी सांगितलेलं आहे. वायबारासाठी काय करायला पाहिजे, वायबार होऊ नये म्हणून सायट्रसला आटोक्यात आणला पाहिजे. सायट्रसला जर आपण आटोक्यात नाही आणला तर काय होतं, तिथे जो सायट्रसला बरोबर फळाच्या जवळ जाऊन तिथे त्याच्या लाळेमधून बॅक्टेरिया सोडतो आणि बॅक्टेरिया सोडला की झाडामधलं काही झिंक आणि फेरस आहे ते फळाला जात नाही आणि ते न गेल्यामुळे संत्र हे वायबारात जातं. म्हणून त्याच्याकरता तुम्हाला आधी सायट्रसला कंट्रोल करणं गरजेचं आहे. जर तसं झालं नसेल तर तुम्हाला कासोगामायसिन, स्ट्रेप्टोसायक्लिन किंवा व्हॅलिडामायसिन अधिक झिंक EDT आणि फेरस EDT याची फवारणी घेणं ही गरजेची आहे. ती एकदा नाही ती तुम्हाला 2दा करावी लागेल जर वायबाराचं नियंत्रण चांगलं करण्याकरता. जर फळमाशी लागली असेल, लेमन बटरफ्लाय लागला असेल तर लाईट ट्रॅपचा वापर करा.
फळाची चांगली गुणवत्ता पाहिजे असेल, फुगवण पाहिजे असेल तर पोटॅश फॉस्फेटची गरज असते. त्याकरता विद्राव्य खतामधून जैविक उत्पादनं वापरून ते पूर्ण करू शकता. आणि कोळशी आणि कोळीचा प्रादुर्भाव दिसत असाल, मी आज जे तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की कसं त्याला कंट्रोल केलं पाहिजे त्याचा तुम्ही वापर करू शकता. हे तुम्हाला मी आज पूर्ण माझं संत्रा, मोसंबी, आंब्याबहार आणि मृगबहाराचं पूर्णपणे माहितीचा व्यवस्थित दिली. याच्यामध्ये कोणाला काही जरी अडचण असेल तर आमचा 8888 16 78 88 या नंबरला फोन करा किंवा मला 9881817088 या नंबरवरती फोन करा. तुमच्या प्रश्नाची सगळी उत्तरे दिली जातील. नमस्कार, जय हिंद.